उत्तर मुंबई मतदारसंघामधील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा सामना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी होणार आहे। उत्तर मुंबईची जागा 2014 पासून भाजपकडे आहे। विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा जनसंपर्क दांडगा आहे। त्यांच्या जागी यंदा पियुष गोयल लढतायत। त्यामुळे या जागेवरती भाजपचा पराभव करणं हे महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हान असणार आहे, असं राजकीय जाणकार सांगतायत। आज इथे जे उमेदवार देण्यात आले, मुंबईमध्ये जर नॉर्थ ईस्ट मध्ये बघितला तुम्ही उमेदवार बाहेरचा, इकडचा बघितला तर उमेदवार बाहेरचा। नॉर्थ मुंबईमध्ये जे लढाई होणार आहे ते बाहेर आणि अंदरवाला, म्हणजे स्थानिक इथे खासदार कोण होणार किंवा बाहेरचा खासदार कोण होणार, त्याच्या या दोन मध्ये स्पर्धा होणार। दिवस कमी त्या माणसासाठी होतोय जो बाहेरचा असतोय। आमचा जो उमेदवार आहे तो इकडनं आधी नगरसेवक पण लढलेला आहे, आमचा जो उमेदवार आहे इकडनं आमदारही लढलेला आहे, आमचा जो उमेदवार इथे राहणार आहे त्याला सगळ्या या उत्तर मुंबईची वस्तुस्थिती माहिती आहे, यांनी इथे जन्मलेलं आहे। तर त्याच्यासाठी नवीन काय नाही, जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी दिवस मोजावा लागतो। जी सामान्य माणसं तर त्याला ओळखत नाहीये। सामान्य माणसं माझा त्यांचे नाळ जोडलेली आहे। 24/7 मी त्यांच्यामध्ये असतो। आज 32 वर्षापासून मी इथे सामाजिक कार्य करत आहे। म्हणजे बऱ्याच कामं केलेली आहेत, बरेच कामं करायची आहेत, ही लोकांना माहिती आहे। लोकांची डायरेक्ट कनेक्ट आहे मी। ती एक जमेची बाजू आहे। त्यामुळे पार्टीने तो विचार करून सर्वे करून त्यांनी मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासमोर उतरवलं आहे। प्रचाराची गरज पियुष गोयल साहेबांना आहे। मला फक्त सर्व लोकांना टच करायचं परत। मी म्हणजे कित्येक वेळा प्रत्येक गल्लीत 50 वेळा एक गल्लीमध्ये गेलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।